अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणे कंपन्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक व आक्रमक मोर्चा काढण्यात आला। खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांना तात्काळ काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल करावेत। निकृष्ट बियाण्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1 लाख रुपये एकरी प्रमाणे तात्काळ शासकीय मदत जाहीर करावी। शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे विकणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शासन व बोगस बियाणे कंपन्यांच्या संगनमताबद्दल जोरदार घोषणाबाजी केली। शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देत इशारा दिला आहे की आगामी काळात दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई न झाल्यास आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 1 लाख रुपयांची मदत न मिळाल्यास आंदोलन केवळ निवेदनापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यात चक्काजाम आणि तीव्र उग्र आंदोलन छेडण्यात येईल। या धडक मोर्चामध्ये अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले आणि कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमरावती जिल्ह्यामध्ये हुतुतू सारख्या अशा अनेक सरकारच्या वरदस्त असलेल्या कंपन्यांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झालेलं आहे। बोगस बियाणे त्यांनी पुरवलेले आहे आणि सरकारचेच काही लोक यांच्यासोबत मिसळलेले आहे असं एकंदरीत दिसत आहे। त्यांच्यावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी यासाठी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन देण्याकरिता आलो आहे आणि शेतकऱ्यांना एकरी 1 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळावी अशी आमची युवक काँग्रेसची प्रामाणिक मागणी आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।